नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी या लेसनचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी याचा अर्थ असा होतो विज्ञान आणि मानवतेला समर्पित एक धैर्यशील असं व्यक्तिमत्व. The history of man's progress from the darkness of ignorance to the glorious light of knowledge and enlightenment is full of chapters that tell of extraordinary men and women. These men and women work with great courage, commitment, dedication, and singleness to be unattainable. These men and women were driven in their effort of uncover the truth and mystery of the universe with an indomitable spirit which characteristics the human spirit, and this is the spirit that drove Columbus and Vasco da Gama to sail to the unknown seas, Robert Peary to race to the pole, Sir Ronald Ross to fight against malaria, Hillary and Tenzing to reach the top of Everest, and Armstrong and his team to go to the moon. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणारा आणि मानवाच्या उत्कर्षाचा इतिहास असामान्य स्त्री पुरुषांच्या गाथांनी भरलेला आहे. जे असाध्य आहे ते साध्य करण्याची आकांक्षा असलेले हे स्त्री व पुरुष धैर्य, वचनबद्धता, त्याग, दृढनिश्चय आणि एकनिष्ठा यांच्या साथीने आपले कार्य करत राहिले, आपले काम करत राहिले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि या मानवाच्या परमोच्च वैशिष्ट्याच्या बळावर अनेक वैश्विक सत्य व अनाकलनीय रहस्य उलगडण्यासाठी ते अखंड झटत होते. आणि हीच चेतना कोलंबस व वास्को दी गामाला अज्ञात महासागरातून मार्गक्रमण करण्यास, रॉबर्ट पेरेला उत्तर ध्रुवावर पोहोचवण्यास, सर रोनाल्ड रॉसला मलेरियाशी लढा देण्यास, हिलरी व तेन्सिंगला एव्हरेस्टचे शिखर चढून देण्यास आणि नील आर्मस्ट्रॉंगला व त्याच्या सहकाऱ्यांना चंद्रावर नेऊन पोहोचवण्यास स्फूर्ती देत होती. One great woman who dedicated her life to the cause of science and to the welfare of humanity is Madame Curie, and the discoverer of radium. The mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the true story of the extraordinary courage, determination and singleness of purpose that this noble woman showed in the face of extreme poverty, pain and suffering that comes along with such condition. अशीच एक थोर विदुषी जिने आपले आयुष्य विज्ञानासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित केले ती म्हणजे रेडियमचा शोध लावणारी मादाम क्युरी. केवळ मादाम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला असं म्हटल्याने या महान स्त्रीने दारिद्र्य, यातना व कष्ट या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना तोंड देताना दाखवलेलं असाधारण त्यांचं धैर्य आहे, निश्चय आहे आणि ध्येयनिष्ठा यांचे महत्त्व लक्षात येणार नाही. बॉर्न मार्जा स्क्लोदवास्का in Warsaw, Poland on November 7, 1867, Marie Curie's childhood dream was to study science in Paris, but her father could not afford the expense for this. So Marja took a job as a governess and saved a little money. With that little money, she finally went to Sorbonne, the University of Paris, to study science. Her father could send her only a small amount, and her life in the university was disheartening experience in poverty and hunger. She lived only on bread, butter and tea, and she often fainted for lack of food. In spite of all this, she pursued her studies indomitably, and she topped her class with honors in physics and mathematics. मारिया स्क्लोदास्का म्हणून पोलंडमधील वॉर्सा येथे 7 नोव्हेंबर 1867 मध्ये जन्मलेल्या मेरी क्युरीचे बालपणापासून पॅरिसला जाऊन विज्ञान शिकण्याचे स्वप्न होते, परंतु तिच्या वडिलांना मात्र तो खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे मारियाने एका खाजगी शिक्षिका म्हणून काम करण्यास आणि थोडेफार पैसे जमा करण्यास सुरुवात केली.
ती तेवढीशी पैशांची पुंजी घेऊन ती अखेर पॅरिसच्या सरबॉन विद्यापीठात विज्ञान शिक्षण घेण्यास गेली. तिचे वडील तिला अगदी कमी थोडे पैसे देऊ शकत होते, ते पाठवू शकत होते आणि त्यामुळे तिचे विद्यापीठातले जीवन अत्यंत गरिबीत, दारिद्र्यात आणि भुके कंगाल अवस्थेत गेले. ती फक्त ब्रेड, लोणी आणि चहावर जगत होती. उपासमारीमुळे कित्येकदा ती चक्कर येऊनही पडलेली होती. त्या अवस्थेतही तिचे शिक्षण तिने अविरतपणे चालू ठेवले आणि भौतिकशास्त्र आणि गणित या 2 विषयांमध्ये ऑनर्सची पदवी घेऊन ती विद्यापीठामध्ये पहिली आली. इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंचमॅन पियरी क्युरी, a brilliant but poor scientist. Then they together began to work in a shabby laboratory. Soon their friendship turned into love, and in less than a year, in July 1895, they were married. The couple then took a flat in Paris with scarcely any furniture in it except their books, a lamp, a white wooden table, and 2 chairs. या विद्यापीठातच तिला पियर क्युरी हे एक फ्रेंच गृहस्थ भेटले आणि ते अत्यंत हुशार होते, परंतु ते गरीब शास्त्रज्ञ होते. त्या दोघांनी एका पडक्या प्रयोगशाळेत एकत्र काम करायला सुरुवात केली, संशोधनाला सुरुवात केली आणि काही काळातच त्यांच्या त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एका वर्षाच्या आत म्हणजे जुलै 1895 मध्ये ते विवाहबद्ध झाले आणि त्या जोडप्याने पॅरिसमध्ये एक घर घेतलं आणि त्या घरामध्ये आपली पुस्तकं, एक दिवा आणि एक पांढरं लाकडी टेबल आणि 2 खुर्च्या अशा तुटपुंजा सामानात संसार करायला सुरुवात केली. आफ्टर द बर्थ ऑफ अ डॉटर इरिन द नेक्स्ट इयर, मेरी अँड पियर सेट अप अ लॅबोरेटरी इन अ वुडन शेड नियर देअर फ्लॅट. इट हॅड अ लीकी स्कायलाइट अँड an earthen floor. Here Mary, after her daily household work, settled down to study. त्यांच्या मुलीचा म्हणजे इरेनचा जन्म झाल्यानंतर पुढच्याच वर्षी मेरी आणि पियरने त्यांच्या घराजवळ एक लाकडी झोपडीवजा शेड उभारली आणि तिथली जमीन मातीची होती आणि उतरत्या छपरात बसवलेल्या खिडकी गळकी होती. मेरी रोजचे घरकाम आटपून तिथे अभ्यास करायला येऊन बसत असत. Mary was specially interested in a substance called uranium, which was obtained from pitchblende, a black, very hard and very expensive substance. Uranium was known to give off very powerful rays by which men could see through many substances. Now Mary discovered that what was left after obtaining uranium was even more powerful. Later on, Pierre and Mary found that there was not one but 2 new substances giving off these rays, although they had not yet been able to obtain either of them. They called one of them polonium in honor of her country, Poland, and the other was called radium. Radium is the most powerful of the radioactive elements. The radioactive elements can give off rays which can penetrate substances that are opaque to the light. There was another French scientist called Henri Becquerel who in 1896 had discovered that uranium possessed in property, but polonium and radium possess radioactive in much higher degree. म्हणजे मेरीना पिचब्लेंड हा अतिशय कठीण व प्रचंड महाग अशा काळ्या पदार्थापासून मिळणाऱ्या युरेनियम नावाच्या घटकद्रव्यात विशेष रस होता, त्यात विशेष आवड होती, ज्यातून माणसाला वस्तूंच्या आरपार पाहता येऊ शकत असे. अतिशय प्रखर किरण उत्सर्जित करण्यासाठी युरेनियम ज्ञात होता. मेरीने असा शोध लावला की युरेनियम प्राप्त केल्यानंतर मागे जो पदार्थ उरतो तो अधिक प्रभावी आहे. कालांतराने पियर व मेरीला शोध लागला की किरणोत्सर्ग करणारे एक नाही तर 2 पदार्थ मागे उरतात. मात्र अजूनपर्यंत त्यांना ते दोन्हीही मिळवता आले नव्हते. त्यांनी तिच्या पोलंड देशाच्या सन्मानार्थ एकाचे नाव पोलेनियम ठेवले आणि दुसऱ्याला रेडियम नाव दिले. रेडियम हा सर्वात शक्तिशाली अणुकिरणोत्सर्गी क्षकिरण विसर्जक आहे. असे पदार्थ अपारदर्शक वस्तूच्या आरपार किरणांचे उत्सर्जन करू शकतात.
हेनरी बॅक्वेरियल या आणखी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने युरेनियममध्ये हा गुणधर्म आहे असा शोध 1896 मध्ये लावला होता. पण पोलोनियम आणि रेडियममध्ये किरणोत्सर्गी गुणधर्म त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. The Curies now began to work with greater enthusiasm, but they were poor and pitchblende itself was an extremely expensive substance which they could not afford to buy in large quantity. They, however, sacrificed all the luxuries of life to save money to buy whatever little amount of pitchblende they could. They lived in utter penury, not buying costly food and warm clothes for the extremely cold Parisian winter. After they could not sleep during the cold nights due to lack of warmth, overwork seriously affected Madame Curie's health. Often she was forced to leave the laboratory to take a much needed rest. Her husband begged her to give up the struggle, but she resolutely refused. Mary was driven by a mad determination to discover the mystery of radium. With courage, she faced all the mysteries in a life of poverty and carried on with her research along with her husband who loved and supported her. क्युरीने आता जोमाने काम करायला सुरुवात केलेली होती, पण गरिबीमुळे पिचब्लेंड सारखा अतिशय महाग किमती पदार्थ त्यांना जास्त प्रमाणात विकत घेणे परवडत नव्हते. तरी ते आपल्या सर्व जीवनावश्यक सुखसोयींचा त्याग करून जे काही थोडेफार पैसे वाचतील त्यातून पिचब्लेंड विकत घेत असत. ते अत्यंत गरिबीत राहत असत. पॅरिसच्या कडाक्याच्या थंडीतही चांगले अन्न, गरम कपडे विकत घेत नसत. कित्येकदा ऊन न मिळाल्यामुळे गारठ्यामध्ये कुडकुडत रात्रभर झोपू शकत नसत. या सर्व अतिश्रमाचा मेरी यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला. बरेचदा विश्रांती घेण्यासाठी त्यांना जबरदस्तीने प्रयोगशाळा सोडून जावे लागत असे. त्यांच्या पतीने त्यांची इतकी धडपड न करण्यासाठी खूप विनवले, पण त्यांनी ठामपणे विरोध केला. मेरी यांना रेडियमचे गूळ उकळण्याच्या कठोर निश्चयाने झपाटलेले होते. त्यामुळे आपल्या पतीच्या प्रेम आणि पाठिंबा यांसमवेत त्यांनी गरिबीतील सर्व यातना निर्भीडपणे झेलल्या आणि आपले संशोधन धैर्याने पुढे चालू ठेवले. म्हणजे या कठीण परिस्थितीतही त्यांनी आपलं धैर्य कमी पडू दिलं नाही. मला या गोष्टीचा शोध लावायचाच आहे हा निश्चय त्यांच्या मनात होता आणि त्या निश्चयापासून त्या बाजूला हटत नव्हत्या. आपल्या तब्येतीवर कितीही त्याचा वाईट परिणाम होत असला, तब्येतीला त्रास होत असला, तरी त्या आपलं काम करत राहिल्या. Luck, however, favored the Curies and the windfall came to them. It was a gift of a ton of pitchblende from the Emperor of Austria, who was an admirer of the Curies. It was the most precious gift the Curies had received, and in their shabby laboratory they toiled along, boiled and burnt, overpowered by heat in summer and frozen with cold in winter. अखेर नशिबाने त्यांना साथ दिली आणि क्युरींना अचानक एक लाभ झाला. अशी कोणती गोष्ट होती तर क्युरींचा प्रशंसक असलेल्या ऑस्ट्रियाच्या सम्राटाकडून त्यांना जवळजवळ 1 टन पिचब्लेंड भेट म्हणून मिळालं. आणि क्युरींना मिळालेली ही अतिमौल्यवान भेट होती कारण त्यातून मग त्यांनी त्या पडक्या प्रयोगशाळेत अधिक परिश्रम ते करत राहिले. उन्हाळ्याचे चटके सोसत, थंडीने गारठून जात अधिक कष्ट उपसत राहिले. कारण पिचब्लेंड ही जी गोष्ट होती ती खूप महाग होती आणि ती महाग गोष्ट ते विकत घेऊ शकत नव्हते. परंतु ऑस्ट्रियाच्या सम्राटाने ती गोष्ट त्यांना भेट म्हणून दिल्यामुळे त्यांनी बाकी कसल्याही गोष्टींची पर्वा न करता आपलं काम आणखी जोमाने करायला सुरुवात केली. The Curies continued their work for 4 more years, wearing an acid-stained, dust-covered mask. Mary toiled along, steering large posts of pitchblende, ensuring that the fires beneath were active throughout the day and the night. Then in 1902, success finally came. On a September night, the Curies, after a day's tiresome work, went home. Then just as they were about to go to bed, they went to the laboratory to have another look at the hundreds of small bowls into which they had poured filtered pitchblende. In
In the dark laboratory, as they moved cautiously forward, there were all around them rays of soft bluish purple light coming from the small glass covered bowls. Radium had been discovered, Mary said to her husband. Do you remember the day when you told me that you wanted radium to have a beautiful color? Look. क्युरीने आपली काम पुढची 4 वर्ष चालू ठेवलं. ॲसिडचे डाग पडलेला धुळीने माखलेला सेल्सर धगा घालून मेरी रात्रंदिवस पिचब्लेंड घातलेली मोठाली भांडी खालचा विस्तव पेटता ठेवत ढवळत असत. अखेरीस 1902 मध्ये त्यांना त्याच्या यश मिळालं. यश त्यांच्या दारी आलं. सप्टेंबरच्या एका रात्री दिवसभर कष्ट उपसल्यानंतर क्युरी घरी गेले आणि झोपायच्या आधी एक नजर टाकायला ते पुन्हा प्रयोगशाळेत गेले. तिथे शेकडो लहान वाडग्यांमध्ये त्यांनी गाळलेले पिचब्लेंड ओतून ठेवलं होतं आणि त्या अंधाऱ्या प्रयोगशाळेत जसजसे ते सावधपणे पुढे जाऊ लागले तसे त्यांच्या सभोवती काचेने झाकलेल्या त्या लहान लहान वाडग्यांमधून मंद निळसर प्रकाश पसरत होता. रेडियमचा शोध लागला होता आणि मेरी पतीला म्हणाल्या की तुम्ही म्हणाला होतात की रेडियमला सुंदर रंग यावा असं तुम्हाला आठवतं आणि ते पहा, त्या रेडियमला सुंदर रंग आलेला आहे. Actually, what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like salt, but it was to become one of the wonders of the world. With its rays, people would be able to see through the hardest of substances like expect lead. खरं म्हणजे त्यांनी जे तयार केलं होतं ती मिठासारखी दिसणारी छोटीशी चिमुटभर पांढरी भुकटी होती, पण ती जगातील एक आश्चर्य बनणार होती. तिच्या किरणांमुळे माणूस शिस सोडता इतर कोणत्याही कठीणातील कठीण वस्तूच्या आरपार पाहू शकणार होता. औषध निर्माता क्षेत्रामध्ये रेडियमचे फायदे अगणित आहेत. कर्करोगाच्या उपचाराचे तर ते अतिशय प्रभावीपणे काम करतात आणि त्यामुळे संसर्गजन्य साथीचा ताप, पटकी आणि गुरांचा सांसर्गिक रोग या रोगांच्या जीवाणूंचा नायनाट करण्याचे काम रेडियम करते. बेनिफिट्स ऑफ रेडियम इन द वर्ल्ड ऑफ मेडिसिन आर इनक्रेडिबल. It has been used with great effect in the treatment of cancer. The bacteria of such diseases as typhus, cholera and anthrax can also be killed by radium. म्हणजे रेडियममुळे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या आजारांमध्ये या रेडियमचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे आणि त्याशिवाय संसर्गजन्य साथीचा ताप असेल किंवा पटकी असेल तर या गोष्टींसाठी सुद्धा रेडियम या जीवाणूंचा नायनाट करण्याचे काम करतो. In 1903, the Curies along with Henry Becquerel were awarded the Nobel Prize for Physics for the discovery of radium and polonium. They wish they could have patented their discovery and become rich, but this noble woman refused to do so and gave it fire to the world to be used properly. 1903 मध्ये रेडियम आणि पोलेनियमच्या संशोधनाबद्दल हेनरी बेक्वेरेल यांच्याबरोबर क्युरींना भौतिकशास्त्रातील नोबेल किताबाने सन्मानित करण्यात आले. आपल्या संशोधनाचे पेटंट घेऊन त्या श्रीमंत होऊ शकल्या असत्या, पण या महान विदुषीने तसे केले नाही. उलट त्यांनी आपले संशोधन योग्यपणे वापरण्यासाठी जगाला विनामूल्य समर्पित केले. In 1906, Pierre was knocked down and killed by a horse-drawn wagon. Mary clung to his lifeless body and remained disconsolate. घोडागाडीने उडवल्यामुळे 1906 साली पियरेचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या पार्थिवाला बिलगून मेरी विषण्ण अवस्थेत बसून राहिल्या. पतीच्या मृत्यूमुळे त्या पूर्णपणे खालावून गेल्या होत्या. In 1911, Mary was awarded the Nobel Prize for the second time, and this was for chemistry. Madame Curie remained comparatively poor, and when asked why she did not make money by her discoveries, she replied, I am working for science. Radium belongs to the people, not to me. 1911 मध्ये मेरी यांना दुसऱ्यांदा नोबेल पुरस्कार मिळाला आणि यावेळचा पुरस्कार रसायनशास्त्रासाठी होता.
मादाम क्युरी कायम गरीबच राहिल्या. आपल्या संशोधनातून त्यांनी आर्थिक लाभ का घेतला नाही असे विचारलं तर त्या म्हणतात, मी विज्ञानासाठी काम करत आहे. रेडियम हे लोकांचे आहे, माझे नाही. In 1934, the health of Marie Curie failed, and in the July of that year, this great scientist, who had given her life for the cause of science and humanity, died. In every great man and woman, there is a compulsive desire to discover the truth. Madame Curie, who pursued her life's goal with great courage, endurance, dedication, and strength of character, is a living example of this statement. 1934 मध्ये मेरी क्युरींची तब्येत ढासळली आणि त्याच वर्षी जुलै महिन्यात विज्ञान आणि मानवतेसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या या महान शास्त्रज्ञाने जगाचा निरोप घेतला. प्रत्येक महान स्त्री आणि पुरुषामध्ये सत्य शोधून काढण्याची एक तीव्र इच्छा दडलेली असते. या विधानाचे मूर्तिमंत उदाहरण कमालीचे धैर्य, सहनशक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती, निष्ठा आणि कणखर स्वभाववृत्ती या गुणांचा अवलंब करीत आपल्या जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मादाम क्युरी ह्या आहेत. देर आर ऑल्सो मेन अँड वुमेन हू शो एक्स्ट्रीम करेज व्हेन दे आर फेस टू फेस विथ ग्रेट डेंजर, बट ग्रेटर इज द करेज ऑफ मेन अँड वुमेन हू डिस्प्ले अ स्ट्रेंथ ऑफ माइंड दॅट इज नॉट डिफिटेड बाय एक्स्ट्रीमली हॉस्टाईल अँड अनफेवरेबल कंडिशन्स ऑफ लाईफ. मादाम क्युरी सर्टनली बिलॉंग्स टू दिस लेटर ग्रुप. म्हणजे मोठमोठ्या संकटांना धीरोद्धतपणे सामोरे जाणारे अनेक स्त्री पुरुष असतात, पण अत्यंत विरोधी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही खचून न जाता ज्या व्यक्ती मनाचं सामर्थ्य टिकवून ठेवतात, अशांचे जे धैर्य असते ते अतुलनीय असते, अविश्वसनीय असते. आणि अशा व्यक्तिमत्वांमध्ये मादाम क्युरी यांची निश्चितच आपल्याला गणना करता येईल. अशा या मादाम क्युरी यांनी विज्ञान क्षेत्रात, वैज्ञानिक क्षेत्रात दिलेलं जे योगदान आहे ते अत्यंत मोलाचं असं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपला जो लेसन आहे, अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, या लेसनचं एक्सप्लेनेशन इथे संपलेलं आहे. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.